तर दिल्लीमध्ये सुद्धा आता कमळ फुललंय आणि हे स्पष्ट झालेलं आहे। सध्या जे कल समोर येत आहेत त्यानुसार भाजपने आता दिल्लीची सत्ता काबीज केलेली आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। सुधीरजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये तुमचं। पहिली तुमची प्रतिक्रिया या दिल्लीच्या निकालावरची। नाही, निश्चित आनंदाचा हा निकाल आहे। अनेक वर्षाची प्रतीक्षा होती, आपण देश जिंकत होतो, पण राजधानीमध्ये मात्र आपण गेले काही वर्ष जिंकत नव्हतो। कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात व आदरणीय अमितभाईंच्या कुशल नियोजनात ही निवडणूक जिंकली, याचा निश्चितपणे देशव्यापी आनंद आहे। कार्यकर्त्यांना आनंद आहे, भारतीय जनता पार्टीच्या अनुकूल असणाऱ्यांना मतदारांना आनंद आहे आणि नुकतीच सदस्यता नोंदणी अभियानात 13.5 कोटी जे या देशाचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले त्यांनाही मनापासून या क्षणाचा आनंद आहे। आणि दिल्लीच्या जनतेला विशेष करून आनंद आहे की आता अंधेरा छटेगा सूरज निकलेगा, तसंच झूठ कटेगा और विकास होगा हा विश्वास होईल। सुधीर भाऊ, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बरेच प्रश्न निर्माण होत आलेले आहेत आणि दिल्लीच्या ह्या निवडणुकीला धरून सुद्धा काही प्रश्न आपल्या पॅनलमध्ये असणाऱ्या लोकांनी चर्चेत उपस्थित केले। आपण काय म्हणाल? नाही, हे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सर्वात मोठी भीती काय आहे? आता काँग्रेसला शून्य आलं। हे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आता स्वतःच्या पार्टीचे कार्यकर्ते टिकवायचे आहे। देशभर कार्यकर्त्यांना काय वाटतं काँग्रेसच्या की राहुल गांधीजी यांचं नेतृत्व हे काही काँग्रेसला पुढे नेऊ शकत नाही। मग अशा वातावरणामध्ये या सर्वांना कार्यकर्त्यांना इतर ठिकाणी जाऊ नये यासाठी थोपवायचं असेल तर अशी मग तकगादू कारणं सांगायची। EVM मशीनवर दोष द्यायचा। मग कधीतरी हे मान्य केलं पाहिजे की आपल्याला निर्णय घेण्याचा अधिकार जेव्हा जनता देते निवडणुकीतून, तेव्हा मग आपण का निर्णय केला? 1980 मध्ये EVMचा पहिला उपयोग झाला आणि मग कोर्टामध्ये केस गेली, तेव्हा कोर्टाने सांगितलं की तुम्हाला कायद्यामध्ये बदल करावा लागेल 1951 आणि 61च्या। तुम्ही तो कायद्यात बदल केला। EVM मशीननी निवडणुका घेतल्यावर किती फायदे होतात हे स्वर्गीय मनमोहन सिंगांपासून तेव्हा काँग्रेसचे नेते सांगायचे की पर्यावरणाचं रक्षण होतं, झाडं कापावी लागत नाही, कागदाचा उपयोग होतो, निवडणुकीचे निकाल वेगाने लागतात, निवडणुकीच्या निकालामध्ये परफेक्शन होतं, बूथ कॅप्चरिंग होत नाही। आणि तुम्हीच आता म्हणता की EVM मशीनमध्ये दोष आहे। तुमचं सरकार ज्या राज्यात असतं त्या राज्यामध्ये EVM मशीनची कस्टडी ही तुमच्याच DMच्या नेतृत्वात असते। मग तेव्हा तुम्ही का करता? जेव्हा निवडणुकीच्या बूथवर तुम्हाला जायचं असतं तेव्हा EVMची पाहणी तुम्हाला करता येते। तुम्हाला त्या ठिकाणच्या 5 मशीनवर बॅलेट तपासता येतात। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं, आमच्या वर्गात एक नापास होणारा विद्यार्थी होता। तो विद्यार्थी नापास झाल्यानंतर नेहमी काय कारण सांगायचा? सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न आले आहे, कधी सांगायचा कुटुंबामध्ये कुणी आजारी आहे। त्या विद्यार्थ्याला मोठं होऊन तो जर नेता झाला तर तो अशा पद्धतीने EVMवर राग काढेल, निवडणूक आयोगावर राग काढेल। 1975 12 जून निकाल तुम्ही हायकोर्ट इलाहाबादचा वाचून काढा, तुमच्या लक्षात येईल की काँग्रेसचा चेहरा काय होता, काय पद्धतीने सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करायची, कोणते कोणते प्रकरण त्यांनी केले याची जर यादी वेळेच्या अभावी वाचणार नाही, पण निश्चितपणे याचाही अभ्यास करण्याची आवश्यकता आहे। सुधीर भाऊ, आपण जे म्हणता आहात, आपल्या बरोबर आजच्या आपल्या पॅनलमध्ये अतुल लोंढे सुद्धा आहेत। अतुलजी, नापास विद्यार्थ्यांची कारणं तुम्ही देत आहात असं सुधीर भाऊंचा आरोप आहे। त्यांचा संपर्क तुटलेला आहे अतुल लोंढेंचा। मला वाटतं मृणालिनीजींना सुद्धा मुनगंटीवारांना काही विचारायचं आहे। मृणालिनी, सुधीर भाऊ, आपला पक्ष ज्या प्रकारे एक एक राज्य जिंकतोय त्याबद्दल भाजपच्या रणनीतीचं खरोखर अभिनंदन। पण नागरिक म्हणून मला एक प्रश्न पडतो, भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्या चळवळी सुरू होतात त्या चळवळींचं, त्या राजकीय पक्षांचं असं स्खलन का होतं? पैशाशिवाय राजकारण या देशात करताच येत नाही का?
नाही, यावर तर मृणागिनीताई तुमचा प्रश्न अतिशय मूल्यवान आहे. पण या प्रश्नाचं उत्तर असं एका मिनिटामध्ये देता येणार नाही. याचं कारण असं आहे, याच्यावर राष्ट्रीय चर्चा घडवावी लागेल. एकूणच निवडणुकीच्या पद्धतीमध्ये किंवा आपल्या संविधानामध्ये निवडणुकीला उभं राहण्याच्या उमेदवाराच्या एकूणच पात्रतेमध्ये, अर्हतेमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. शेवटी काही कायदे आवश्यक आहेत, काही निवडणुकीच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. आता अशा बदल केल्याशिवाय, आणि दुसरं म्हणजे शेवटी संस्कारक्षम शिक्षण आणि फिलॉसॉफीचा सिद्धांत आहे, जेव्हा समाजामध्ये एखादा चांगला व्यक्ती चांगलं काम करतो त्याच्याऐवजी वाईट व्यक्तीला जर लोक साथ देत असतील तर निश्चितपणे चांगल्या व्यक्तींची संख्या कशी असेल. उद्या जर एखाद्या राजकीय पक्षामध्ये प्रामाणिक कार्यकर्त्याचं महत्त्व कमी झालं, जे आपण आपमध्ये बघितलं, आपमध्ये चांगले कार्यकर्ते होते ना, आपची सुरुवात अतिशय उत्तम होती, पण नंतर मग दारूच्या ठेक्यापर्यंत जेव्हा ते पोचतात तेव्हा दारूचा द हा दानवाच्या दच्या दिशेने प्रवास करतो. पण असं एका मिनिटामध्ये करप्शन लेस इंडिया, याला मला वाटतं की खूप बदल करावे लागेल. आणि हा काही वेळेचा मुद्दा नाही आहे, हा राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा आहे की ज्यामध्ये आता सर्वांनी एकत्र यावं. कोणीच एकत्र येत नाही ही गोष्ट अलविदा, पण याच्यावर एकत्र येण्याची आवश्यकता भविष्यात असणार आहे. सुधीर भाऊ, आपल्याला असा विश्वास नव्हता का की एखादा मुख्यमंत्रीचा चेहरा दिल्लीत आपण द्यावा आणि त्या चेहऱ्यावर भाजपा निवडून येईल? नाही, साधारणतः आपण सध्या माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जेव्हा निवडणुका घडवतो तेव्हा भारतीय जनता पार्टीने विविध राज्यांमध्ये एक निवडणुकीचं शास्त्र विकसित केलं. आणि या निवडणुकीच्या नियोजनामध्ये विकास हाच आपण चेहरा, कमळ हाच आपला आरसा, असा विचार करून आपण साधारणतः प्रत्येक राज्यात निवडणुका घडवतो. तुम्हीही बघितलं असेल की अनेक राज्यांमधल्या निवडणुका या अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी जेव्हा घडते तेव्हा साधारणतः मतदारांच्या मानसिकतेचं विश्लेषण केलं जातं. मतदारांच्या समोर जाताना काय आवश्यक आहे याचा विचार करून निवडणूक घडवल्या जाते. दिल्लीची निवडणूक घडवताना भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा यापेक्षाही जे आपच्या माध्यमात 10 वर्षाचं या राजधानीचं नुकसान झालं, ज्या पद्धतीने दारूच्या संदर्भात आपनी जो प्रकार केला, किंवा खोटं एवढं बोलायचं की खोटा हा शब्द सुद्धा फिका पडावा, अशा पद्धतीने ते खोटे बोलायचे. म्हणजे आपण बघितलं असेल की देशाचे विश्वगौरव प्रधानमंत्री विदेशात गेल्यावर त्या ठिकाणी जर त्या देशाच्या पंतप्रधान राष्ट्रप्रमुखाला भेटलेत तर ते सुद्धा देशासाठी नव्हे, ते एका उद्योगपतीसाठी भेटलेत, इथपर्यंत यांची मजल गेली होती. आणि म्हणून या शतकामध्ये जर खोटेपणाचा शिरोमणी कोणी असेल तर केजरीवाल होते. ज्या बापानी यांना जन्म दिला त्या आदरणीय अण्णा हजारेंना विसरण्याची ज्या व्यक्तीला सवय आहे, मतदार अशा व्यक्तीला काही दिवस सहन करतील, मग विसरतीलच. सुधीर भाऊ, प्रश्न असा आणखी एक आहे की आत्ताचा जो निकाल आहे तो भाजपच्या गव्हर्नन्सचा स्वीकार असं म्हणून त्याच्याकडे बघायला हवं की आपचा नकार, आपला धिक्कारलेल्या लोकांनी आपला नाकारलेला आहे आणि आम आदमी पक्षाच्या गव्हर्नन्सला, त्यांच्या सरकारच्या नकारातून निर्माण झालेलं हे चित्र आहे. या दोन्हीपैकी कुठली गोष्ट जास्त हायलाइट होते असं दिसतं तुम्हाला? नाही, असं आहे की विजय म्हणजे भाजीसारखा आहे की विविध प्रकारांनी जशी स्वादिष्ट भाजी तयार होते तसा विजय असतो. या विजयामध्ये विश्वगौरव, देशगौरव, नरेंद्र मोदीजींचा विकास व त्यावरचा मतदारांचा विश्वास, आदरणीय अमितभाई असतील त्यांचं शास्त्रशुद्ध नियोजन, ज्यांना आपण आधुनिक राजकीय चाणक्य सुद्धा म्हणतो, कार्यकर्त्यांचं परिश्रम, सतत पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा जिंकण्याचा एक विजिगीषू वृत्ती तयार होते, जिंकलंच पाहिजे हा विचार तयार होतो.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.